नमस्कार. वारजे माळवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या या आभासी कार्यक्रमात मी नंदिनी सातारकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. मंडळी, गेल्या 15 महिन्यात करोनाच्या निर्बंधांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिंडण्या फिरण्यावर, एकत्र येण्यावर खूप मर्यादा आल्या आणि बरेच ज्येष्ठ नागरिक सतत घरात बसून राहावं लागण्यामुळे कंटाळून गेले. पण आमच्या संघातले काही सभासद मात्र प्राप्त परिस्थितीत सुद्धा मस्त चाललंय आमचं असं म्हणत आनंदात आहेत बरं का. त्यांना कसं जमतं असं आनंदात राहणं, असा शोध घेताना एक समान धागा त्या सर्वांमध्ये दिसून आला. तो म्हणजे त्यांनी जपलेले छंद. या लोकांना घरात बसून करायचं काय असा प्रश्न मुळीच पडत नाही. त्यांना कंटाळा येत नाही की अशा परिस्थितीचा ताणसुद्धा येत नाही. त्यांनी जोपासलेल्या छंदातून त्यांना कोणतंही अर्थार्जन अपेक्षित नाही आहे की त्यांची कोणाशीही स्पर्धासुद्धा नाही आहे. जे काही त्यांचं चाललं आहे ना, ते सगळं स्वांत सुखाय स्वतःच्या आनंदासाठी. आता हेच बघा ना, ज्यांना घराबाहेर थोडीफार मोकळी जागा आहे ते आमच्या ओझरकर, जुन्नरकर यांच्यासारखे लोक बागकामात रमतात. तर श्री आणि सौ करमरकरांसारखे काही जण बाल्कनीत कुंड्या ठेवून तो छंद जोपासतात. काही भगिनी रांगोळ्या करतात, विणकाम, शिवणकाम हौसेने करतात. आमच्या महाजनांना निसर्गाचे मोहक विभ्रम टिपणं छानच जमतं. MD देशपांडे, उमाताई भाटे सुरेख स्केचिंग करतात फावल्या वेळात. एक गोष्ट लक्षात आली की आपले छंद जोपासताना या लोकांना वेळ घालवण्याचा तर प्रश्न उरत नाहीच, उलट भरपूर आनंद मिळतो. अशा काही लोकांची आणि त्यांच्या छंदांची ओळख या माध्यमातून करून देणार आहे. यापैकीच एक आहेत अशोक मंत्री. कधीही कोणत्याही घोटाळ्यात न अडकलेले हे मंत्री आहेत बरं. गमतीचा भाग सोडा, पण आमचे मंत्री म्हणजे एकदम दिलखुलास आणि गप्पिष्ट माणूस. निवृत्तीनंतर गेली 12 वर्ष ते पेंटिंग, म्युरल्स आणि वॉटरफॉल्स बनवणं, व्यंगचित्र काढणं अशा छंदांमध्ये रमलेले आहेत. चला तर आता ओळख करून घेऊया अशोक मंत्री यांच्याशी. माझ्याबरोबर आहेत संघाचे कोषाध्यक्ष श्री सुनील क्षीरसागर. मंत्री यांच्या कलाकृती आणि त्यांच्याबरोबरच्या गप्पांचं व्हिडिओ शूटिंग ते करतील. धन्यवाद. वारजे माळवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद अशोक मंत्री यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या छंदांची ओळख आपण करून घेणार आहोत. नमस्कार मंत्री साहेब. नमस्कार. मी अशोक मंत्री. आता आपण जे आत्ता म्युरल पाहतोय हे संपूर्ण प्लायवूड, एमसील. बोला. प्लायवूड, एमसील, छोटी छोटी रस्त्यावरची वाळू, दगडं बारीक बारीक या सगळ्याचा मिळून हा हे केलेला आहे. आणि यामध्ये सगळी शुभचिन्ह बसवलेली आहेत. एक वर गणपती आहे, पणती आहे, सूर्य आहे, कलश आहे, लक्ष्मी आहे, स्वस्तिक आहे, घर आहे, तुळशी वृंदावन आहे, यज्ञ आहे, कमळ आहे, ओम आहे, पद्मकमळ आहे, नदी आहे, आंब्याचं झाड आहे, डोंगर आहेत. अशी सगळी शुभचिन्ह एकत्र बसून हे एक म्युरल प्लायवूड, एमसील आणि बाकी छोटे मोठे कलाकुसरीचे दागिने वगैरे वापरून तयार केलेलं आहे. आणि या बांगड्या ॲक्च्युअल तारेच्या विळूत तयार केलेल्या आहेत. संपूर्ण या बांगड्या तारेच्या आहेत. तुम्ही स्वतः विणल्यात का? हो, या संपूर्ण हे केल्या, पेन्सिलला गुंडाळून, तार पेन्सिलला गुंडाळली आणि मग ते ह्याच्यावर पेस्ट केल्या. अच्छा. एमसीलला. बर. आणि मग कलरिंग केलं त्याच्यावर. पुन्हा मग हा एक स्प्रे मारलेला आहे की तो काचेसारखा दिसतो. ते पाण्याने पण धुता येतं. बर. फक्त हा स्प्रे मारताचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा मारल्यानंतर त्याच्यावर कुठेही माशी किंवा डास बसता कामा नये, नाहीतर ते त्यात पॅच होता येईल. एवढं फक्त काळजी घ्यावी लागते. बाकी करताना मजा येते. वेगवेगळे बारक्या बारके हे वापरलेत त्यात. कलाकुसरीचे जे मिळतात बारीक तुळशी भाज्या वगैरे मिळतात ते सगळे हे वापरलेले आहेत.
अच्छा. म्युरल्स प्रमाणेच आमचे मंत्री साहेब हे धबधबे सुद्धा बनवतात बरं का. आणि हे आजकाल शोभेची वस्तू आहे ही दिवाणखान्यात वगैरे ठेवली जाते. आणि हे कसे केलेत तुम्ही? प्लास्टर ऑफ पॅरिस? हा सुद्धा नाही, हे संपूर्ण थर्माकोल आहे. हां. आणि ही आपली पाटी आहे, बर परात बर थोडक्यात. बर. ही परात म्हणतो लोखंडी आहे. हां बाकी हा थर्माकोल आहे. थर्माकोलचे तुकडे करून फक्त पेस्ट केलेले आहेत हां आणि त्याच्यावर कलरिंग केलेलं आहे. हां. बाकी मग हे बाजारात वेल मिळतात ते आणून सोडले आणि मोटरपासून पाणी सुरू. बर. पण सर्वसामान्यपणे पीओपी मधून करतात ना? पीओपी तर करतात, पण मध्यंतरीच्या काळात थर्माकोल हे असल्यामुळे आता थर्माकोल वापरायला बंदी आहे. हो. त्यामुळे आता अजून एक नवीन हे निघालंय, मला त्याचं नाव माहित नाही आहे, हां. पण ते पण आहे. हां. त्याचा पण आता नवीन लोक करतात. अच्छा. हे हलकं होत असेल अगदी? हे याला वजन नाहीये काही, हां संपूर्ण हलका आहे. पाहिजे तिथं तुम्ही फिरवू शकता, हां. म्हणजे सहज आपल्याला अगदी हलवता हलवता येतं. अच्छा. हा, अरे वा, हा आणखी एक नवीनच धबधबा दिसतोय. हा सुद्धा संपूर्ण आपण थर्माकोलचाच केलेला हो आहे. का? ही लोखंडी पाटी वापरली आहे फक्त. बर. बाकी संपूर्ण हा थर्माकोल आहे, कालपासून वरपर्यंत. अच्छा. या फक्त वाट्याच्या आहेत त्या एमसीलच्या केल्या हो. बर. आणि बाकी मग शिंपल्या वगैरे लावून त्याला डेकोरेटिव्ह केलं. मला वाटलं की पणत्या मिळतात त्या वापरल्या. नाही नाही, या एमसीलच्या तयार करून केल्या. बर. एमसील मध्ये काय मिक्स करता तुम्ही? नाही, एमसील व्हाईट आणि हे साधारण तुळशीबागेत विकत मिळतं. बर. ते 200-250 रुपये किलो मिळतं. हो. पण ते किलोच्या भावात आणावं लागतं. आपली छोटी डबी आणून उपयोग नाही. हो हो आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की हे करायला वेळ लागतो. त्याचं कारण आहे की एमसील ताबडतोब घट्ट होतं. हो. त्यामुळे एक करण्यासाठी तुम्ही तेवढाच वेळ ठेवायचा पुन्हा, त्यामुळे वेळ जातो. हा, म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला तो ही वाटी वाटीसाठी करताना तुम्हाला तेवढंच तेवढंच मिरची करायचं घ्यायची आणि आणि त्याच्याबरोबर. पुन्हा वाटी तयार करायची, तिथं बसवायची. त्यामुळे वेळ लागतोय. 15-15 दिवस जातात हे करण्यात. आणि मग त्याच्यावर हे शिंपले चिकटवलेले. त्या शिंपले चिटकवले, मग त्याला कलरिंग ऑइल पेंटिंगचा देऊन घेतला म्हणजे पाण्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हा. त्याला आपण आधी काळा पेंट देऊन घेतलाय, त्यामुळे थर्माकोलला पाणी भिजत नाही ते. हो. असं. छानच झालंय हे पण. आणि अशी त्याला उंची आल्यामुळे जास्त छान वाटतं एकदम. बाकी ह्या चिमण्या बसवत आहेत. हो. मंत्री साहेबांचं घर म्हणजे आर्ट गॅलरी आहे बरं का. इथे तुम्ही हे जे काही बघितलेत मगाशी, म्युरल्स पाहिले, धबधबे पाहिले, तसं त्यांना पेंटिंगची पण आवड आहे. आणि त्यांनी इतक्या प्रकारची पेंटिंग्स केलेली आहेत. काही कॅनव्हासवर केली आहेत, काही ड्रॉइंग पेपरवर केली आहेत, काही ही इतकी सुंदर फ्रेम करून लँडस्केप्स पण केलेली आहेत. पोर्ट्रेट्स तर पहा ना, बिस्मिल्ला खां पासून एक कृष्ण टीव्हीच्या मालिकेत एक कृष्ण आणि हे होती, हा हे काल्पनिक काढलंय. हा, गांधीजी आहेत. ते आपल्या ज्येष्ठ नागरिक संघासाठी काढलं. पेंटिंगची आवड पण यांनी जोपासलेली आहे बरं का. आणि त्यांनी पोर्ट्रेट पण पोर्ट्रेट्स ही विशेषतः त्यांनी मिलिंद मुळीक आणि मिलिंद आपटे यांच्याकडे ते शिकले. आणि आता पहा, इथे बिस्मिल्ला खान दिसत आहेत, सुधीर मोघे दिसत आहेत, विश्वेश्वरय्या आहेत, रवींद्रनाथ आहेत, बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत, शिवाजी महाराज तर प्रत्येक मराठी घरात असतातच, आंबेडकर आहेत, दीनानाथ आहेत, सावरकर, मदर तेरेसा, वल्लभभाई पटेल आहेत. अगदी शरद पवार सुद्धा यामध्ये दिसत आहेत. आणि ही देवतांची पोर्ट्रेट्स केलेली आहे. शंकर आहेत. अर्जुन, हे गीतेचा उपदेश आहे, श्रीकृष्ण अर्जुनाला करत असलेले. हा शेगावचे गजानन महाराज आहेत. आणि गणपती हे तर मंत्री साहेबांचं आवडतं दैवत आहे. त्यांनी अनेक पोर्ट्रेट्स ही गणपतीची केलेली आहे.
आणि आता ही लँडस्केप ते गोळा करा तोपर्यंत म्हणजे ते दुसरे ठेवतात. हे काढून घेऊ का? काढून घ्या. लँडस्केप किती सुंदर केलंय पहा. हे ड्रॉइंग पेपरवरच केलेलं. हे वॉटर कलरच आहे का? वॉटर कलर. वॉटर कलर मध्ये पण त्याला डेप्थ किती सुंदर आली आहे. तो रस्ता असा जंगलात आत जातोय असं वाटतंय. ते पाणी हा, निसर्गचित्र. निसर्ग चित्र. आणि हे आहे एखाद्या खेडेगावातलं चित्र. प्रतिबिंब पण झाडाचं किती सुंदर आलंय या निसर्ग चित्रामध्ये. आता नवीन शिकतोय. आता चालू आहे माझं हे शिक्षण. गुरुचरित्र वाचत असताना त्यांनी केलेलं आहे दत्तात्रेयांचं. हे हा, हे एक महत्वाचं बरं काम ते. गजानन महाराजांचं ते तिथे केलेलं आहे. ही लेण्यातली प्रतिकृती केलेली आहे. हा, हा नातू आहे. हे देवीचं हे जे केलेलं आहे ते कुठल्या देवीचं वगैरे आहे का असंच? हा? नाही ते काल्पनिक आहेत. बर. म्हणजे कुठल्या तरी अजंठा आणि वेरूळ. हे पुन्हा गीतोपदेश आहे. ब्लॅक अँड व्हाईट. हे मागचं आहे निसर्ग चित्रच आहे. पावसामध्ये निघालेली जोडी आहे. आणि इथेही पुन्हा असंच वळणाचा रस्ता आणि तो आतमध्ये गेलेला नातू आतल्या बाजूला हा फार सुंदर रंगवलेला आहे. आणि सगळी चित्र ही वॉटर कलर मध्ये केलेली आहेत बरं का. ह्या देवतांच्या नंतर हे साईबाबा आहेत बरं का. आणि अर्थातच आजी आजोबा हे नातवंडांना विसरतील कसे. हा आहे मंत्री साहेबांचा नातू गॅदरिंगच्या वेशामध्ये. म्हणजे नातवासाठी पोपट काढले. आणि नातवासाठी काढलेले पोपट आहेत ते पुन्हा. हा नातू अद्वैत. हा, सांगा तुम्ही. हा, ही नात आमची सिया. सिया. त्यानंतर हा नातू हा अद्वैत. आता आता हे सगळे फिल्म राईट मधले आहेत. हां. सिनेमात ते नूतन जुन्या काळातलं आहे. ही मराठी नटी मुग्धा पवार आहे. हे जसपाल भट्टी. हा, एकेकाळी जसपाल भट्टीचे भट्टी. शो अगदी जोरात होते. आता हे राणी मुखर्जी. राणी मुखर्जी. नंतर ही ऐश्वर्या राय. लाखो दिलों की धडकन. त्यानंतर हे नाना पाटेकर. हा अमिताभ बच्चन. हा हे शिवाजी साटम. हा? हा. कोण काय ते डिटेक्टिव्ह मालिका. हा. गेली अनेक वर्ष ते व्यंगचित्र काढतायत. आणि अशी बरीच व्यंगचित्र झाली आहेत. ते बोलतील त्याबद्दल. सांगा. मी साधारणपणे दरवर्षी व्यंगचित्र काढत होतो. पण मध्यंतरीच्या काळात कोरोना सुरू झाला आणि घराबाहेर बंद पडणं झालं. मग रोज मी काय सुरुवात केली तर सगळे विनोद वाचलेले, ऐकलेले, पाहिलेले, घडलेले एकत्र लिहून काढले. आणि प्रत्येक याच्यावर चित्रात ते रूपांतरित करायचा प्रयत्न केला. आणि बघता बघता 200 ते 250 अशी वेगवेगळ्या प्रकारची माझी व्यंगचित्र तयार झाली. आणि मध्यंतरी मग 7-8 दिवाळींकरता यंदा छापून आली, प्रसारित झाली. आणि आता लवकरच या सगळ्या व्यंगचित्रांचं एक पुस्तक करायचा विचार चालू आहे. वाकून कमरे होईल. आपल्या नियतकालिकामध्ये पण यातली काही चित्र प्रसिद्ध झालेत. म्हणजे सांगायचं तर आपला एकही नियतकालिक दरवर्षीचा वार्षिकांक हा मंत्रींच्या व्यंगचित्राशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, असा एक नियम झालेला आहे. मंत्री साहेबांनी करोना काळात काढलेली काही व्यंगचित्र आपण बघणार आहोत. मुद्दाम मी क्लोजअप घेते आहे म्हणजे तुम्हाला सर्वांना त्याच्या खालच्या त्यांच्या कॉमेंट्स वाचता याव्यात.
प्रसंग लक्षात येऊन खालची कॉमेंट वाचली की मग त्याची व्यंगचित्राची खरी मजा आहे ना. आणि मंत्री साहेबांचं म्हणणं असं आहे की माझी चित्र पाहून लोकांच्या चेहऱ्यावर क्षणभर जरी हसू फुललं तरी मला सगळं मिळालं. आता ही आणखी काही व्यंगचित्र बघूया. ही पण सगळी करोनाच्या काळावरती चित्रित केलेली आहेत. प्रासंगिक आणि आता हे सगळी जनरल म्हणजे प्रासंगिक विनोद. ही गणपतीची मूर्ती तुम्ही घरी केली? घरी केलेली आहे. अच्छा. आणि अगदी तुम्ही लहानपणापासून करत होता असं म्हणत होता. हो, अगदी लहानपणी मला आठवत आहे की आई बरोबर काम करत असताना मध्ये चिखलाच्या गोळ्या आणायचो, त्याच्यावर गणपती करतो, मग सोंड काय जमायचे, मग हरभऱ्याच्या डाळीने त्याच्यावर असे सोंडेचा आकार द्यायचो. बरं. पण ही लहानपणापासूनची आवड होती. हा आणि खरी मी गणपतीला सुरुवात केली ती मात्र कॉलेजला गेल्यानंतर. हा कॉलेजचं संपूर्ण खर्च मी माझ्या गणपतीवर 4ही वर्ष गणपती करत होतो. हा. कॉलेजचे बरेचसे मित्र असायचे, मग खेडेगावातून आम्ही जाऊन ओढ्यातली शाडू आणायची, ती माठात रांजणामध्ये भरायची, बर. त्याची शाडू मळायची. हा आणि गणपती पुढे मग साच्यातून करायचो, कारण भरपूर करायचे असल्यामुळे साच्या करायचो. आणि हळूहळू मग पुण्यात रंग द्यायचे, पेंटिंग करायचो आणि गणपती विकायचे. हा माझा जवळजवळ पिढी ते टीवाय 4ही वर्ष उपक्रम केला. सुंदर. आणि नंतर मग स्टेनोचा कोर्स केला आणि पुण्यात आलो. ओ. पण ते गेलो तो चतुर्थीलाच पुण्यात आलो. हा. गणेश चतुर्थीला. अशी ही माझी गणपतीची पहिल्यापासून श्रद्धा एवढ्यासाठी की प्रत्येक गोष्ट म्हणजे गणपतीच्या याला झालेली आहे. हा. बहुतेक ही गणपती सगळ्या करून घेत असावा आपल्याकडून. असं असू शकेल. आणि हा छोटा गणपती काय? हा गेल्या 2 वर्षापूर्वी माझा नातू त्याला म्हटलं बघू, त्याला बसून बघू म्हणून त्याला मी शेजारी बसवलं. आणि मी करेन तसं तो जवळजवळ 2.5 तास कंटिन्युअस करत होता. पण मला आश्चर्य वाटलं की अजिबात म्हणजे हालचाल नाही, हे नाही. गणपती करताना तो 2-2.5 तास एका जागी बसला. महत्वाचं जे पेंटिंगच्या वेळा तो इतकं मन लावून पेंटिंग करत होता. मला म्हणजे खरंच त्याचं कौतुक वाटलं की 2-2.5 तास म्हणजे हे अशी कामं करायला थोडी एकाग्रता लागते आणि एका जागी बैठक 6 वर्षाच्या मुलाच्या 6 वर्षाच्या आहे. मला खरंच आश्चर्य वाटलं की तो अतिशय तन्मयतेने करत होता करतो, असं. तन्मयतेने करतो. बर बर. आता तो पेंटिंगही छान करतो, वा. लँडस्केप काढतो, खूप छान काढतो. अच्छा. आणि तुम्ही मागे मी आले होते ना, तर तुमच्याकडे रांगोळी, नवरात्राची रांगोळी होती बघा. देवापुढे पण नेहमी रांगोळी वेगळी असते ना. कित्येक वर्ष झाली मी पुण्यात आल्यापासून जवळपास रोज एक गणपती काढतो. आणि हल्ली 7 वार वेगवेगळ्या प्रत्येक देवाच्या हे काढतो. आणि अगदीच काही वेळ एखाद्या वाटलं तर लँडस्केप सुद्धा काढतो. पण शक्यतो देवांची चित्र रोज काढतो. लँडस्केप काही हरकत नाही, देवाला पण वनाबिनात जावंसं वाटत असेल ना कधीतरी. वडपौर्णिमेला नवरात्रात 9 दिवस देवींचे वेगळे हे काढतो. गणपतीच्या 10 दिवसात वेगवेगळे. मी महत्वाचं म्हणजे ना, शांतिवन सोसायटीत राहत असताना आमच्या 25-30 बिल्डिंगा होत्या आणि प्रत्येक बिल्डिंगच्या खांबावर देशोदेशीचे गणपती पेंट करून लावले होते. आणि महत्वाचं म्हणजे तिथं सगळी जी मुलं होती, 15, 20, 25 लहान लहान मुलं, प्रत्येकाला मी फ्रेम करून दिले होते आणि प्रत्येकाने गणपती काढून घेतले होते. फायनल टच मी दिला, पण प्रत्येक मुलाकडून आम्ही देशोदेशीचे गणपती काढले होते. तो एक उपक्रम होता, खूप छान झाला होता. तुम्ही मला वाटते कॉलेजमध्ये किंवा इथे आपल्या सोसायटीमध्ये पण गणपती डेकोरेशन करत होता. 3-4 साली पहिल्यांदा इथं आल्यानंतर पहिलं इथलं गणेशोत्सवाचं तुमच्या बिल्डिंगच्या बॅक साईडला असायचं ते संतूरमध्ये. आणि मला आठवतं की त्यावेळेला मग अष्टविनायक काढले होते. मला वाटतं ते अजूनही यांच्या घरी त्यांनी जपून ठेवलेत काही, बापटांच्या घरी, बापट वैद्यांनी.
शांतिवन सोसायटीत एक मोठे मी अष्टविनायकाचं मंदिर केलं होतं. ते ऍक्च्युअल म्हणजे शाडूचे गणपती केले होते 8. त्यानंतर ऍक्च्युअल मंदिर केली होती 8. आणि ती म्हणजे 2 फरलांगावरून सुद्धा त्याला लाइटिंग वगैरे खूपच छान. म्हणजे मला त्याच्या सांगतो, विठ्ठल तुपेंच्या हस्ते बक्षीस मिळालं. त्या आरतीला त्या दिवशी आले होते खासदार विठ्ठल तुपे. आणि त्याच्यानंतरच्या नेक्स्ट इयरला आम्ही हिमालयात एक सीन केला होता. गोव्यामध्ये मोठे गणपती बसलेला. आणि ह्याला त्यावेळेचे आपले कृषी मंत्री शशिकांत सुतार बरं. त्यांच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं. वा. पण ते मोठं होतं, म्हणजे 25 बाय 25 फूट लांब, 20 फूट उंच. 15-15 दिवस ते आमचं हे चालायचं डेकोरेशन. रोज संध्याकाळी कॉलेजमधून आलं की 6 वाजता मंडपात जायचं आणि रात्री 1:30-2ला घरी यायचं. पण ते 3-3 आठवडे मग त्यावेळेला तुम्ही एवढी परवानगी दिली हे विशेष आहे. आनंद मिळतो ना त्या सगळा दिवस नाही, छान. म्हणजे शेवटी घरातही असतो. महत्वाची गोष्ट आहे की घरून पूर्ण सपोर्ट असल्याशिवाय गोष्टी चांगल्या होत आणि नाही. मलाही तशी आवड आहे. हो. तिला त्यातली आवड आहे आणि मला तिने कधी आहे, त्यामुळे मला हे मी करू शकतो. हो. खूपच छान. खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. आणि आपली ओळख तर ह्यामधूनच झाली आहे, व्यंगचित्रांच्या मधूनच सुरुवात झाली. आणि मग नंतर एक 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 सगळ्या गोष्टी मला कळल्या. आणि आपण तुमची एकदा मुलाखत आपल्या नियतकालिकामध्ये मनोगतमध्ये प्रसिद्ध Yes. केलेली आहे. तेव्हापासून बऱ्याच लोकांना कळलं बरं का हो का? की की अच्छा. मंत्रींच्या अंगात पुष्कळ गुण आहेत. नाही पण कला गुण आहे. हा. पण एकूण हे छानदिष्ट असणं हे मला वाटते मन आनंदी ठेवायला, उत्साही भाग आहे. ठेवायला. कायम आपण या वेगवेगळ्या कला जोपासतो, तर ह्याच्यातून तुम्हाला वयाचं भान राहत नाही, कशाचंही भान राहत नाही. तुम्ही फ्रेश आता. म्हणजे आता मला रिटायर होऊन 12 वर्ष झाले, पण मी अजूनही रिटायर व्हायचं मानत नाही. सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करतो, 2-3 वाजेपर्यंत वेगवेगळी कामं करतो. 3च्या पुढे हे सगळे छंद जोपासतो. चित्रकला, पेंटिंग, व्यंगचित्र. रात्री 8-9 वाजता मित्र कोणी आले तर गप्पा मारत बसतो. तो एक माझा अतिशय आवडीचा हे आहे. हो. आणि 10-11 वाजेपर्यंत अजूनही, म्हणजे सकाळी 7 ते 11 पहिल्यापासूनची जी माझी कामाची पद्धत ती अजूनही तशीच चालू आहे. हो. खरंय. आणि तुमचं आणि सोबत तुमच्या सर्वांचा उत्स्फूर्त आनंद असतो, त्यामुळे अजून छान वाटतं करायला. आणि ह्या सगळ्याच्या जोडीला तुमचं जे काही तुम्ही लोकांच्या पेन्शनचं काम करून देताय ते समाजकार्य तर खूप मोठं तो आहे. मला खूप समाधान वाटतं. कारण एखाद्या संपूर्ण घरामध्ये त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि त्याच्या घरात ते चूल बंद पडणार नाही याची मी काळजी घेतो की त्या माणसाला सगळ्या प्रकारे मदत करून त्याची पेन्शन त्याच्या खात्यावर जमा होईपर्यंत मी अगदी खूपच आनंदाने मदत नाही, करतो. खेळ आणि आज जवळजवळ अशा 2-2.5 हजार लोक माझ्याकडून मी हे करू शकलो. अर्थात ही सगळी गणपतीची आहे, कदाचित हे नाही, ह्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेत. सगळ्यांचे आशीर्वाद तर आहेत. शुभाशीर्वाद म्हणा, शुभेच्छा म्हणा. आता ज्या अर्थी पेन्शन घेणारे लोक आहेत त्या अर्थी ते तुमच्यापेक्षा मोठे असतील असं मी धरते. आणि म्हणून शुभाशीर्वाद म्हटलं. आणि तुमची स्वतःचे कष्ट घेण्याची तयारी. माझी एक नवीन मत गोष्ट आहे की मला फोन आला की मी निघालो. हो. मग त्याला वेळ काळ काही बघत नाही. हा? आणि अगदी झोपडपट्टीत जाऊन सुद्धा त्यांचे पेटा शोधतो, कागद शोधतो, त्यांना मदत करतो. या सगळ्या गोष्टी मी आवडीने करतो. म्हणजे हो. अच्छा. नाही बरं का, हे काढल्यानंतर मी विचारते, तू बाहेरूनच सांगते मिस केले वगैरे असं म्हणून. कारण येऊ का? हो या या या, तुमचीच वाट पाहत होते. नमस्कार नमस्कार. हो, ही पाटी जरा वेगळी दिसते बाहेरची. मी पाटी तर मीच बनवली. हो का? हो, हो, हो. कसली आहे? त्या पुठ्ठ्याचीच बनवली आहे. त्याच्यावरती आईस्क्रीमचे चमचे लावले, चमचे स्टिक्स लावलेले आहेत, आईस्क्रीम स्टिक्स लावले आणि पेंटिंग केलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण ॲक्रेलिकने. नमस्कार. वारजे माळवाडी ज्येष्ठ संघातील आपल्या या सौ चारुशिला लुबरी नमस्कार. यांचे छंद आपण बघण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर बाहेर आपण बघितलं की बाहेरची जी पाटी होती ती यांनीच केलेली आहे आणि सुंदर रांगोळी काढली होती, वारली पेंटिंगची. सुस्वागतम लिहिलं होतं. आता आपण त्यांच्या घरी आलोय. हां, चारुशिला ताई, हो, तुमच्या छंदाविषयी आम्हाला सांगा बरं. काय काय छंद म्हणजे तसे मला बरेच आहेत. बरं. सगळ्यात आवडता छंद म्हणजे स्वयंपाक. अरे वा, छान छान छान. आणि हे काय काय केलेलं आहे? हे सगळं बॉटल पेंटिंग केलेलं आहे मी. हे क्ले वर्क आहे. बरं बरं. काय ते?
अच्छा मग केलंय. मांजर. या भाज्या आहेत. भाज्या आहेत त्या छोट्या. हो अगं बाई. भाज्या केल्या. बघू. हे बघा. अरे वा. त्या सिमेंटच्या केल्यात का? सिमेंटचे सुंदरच आहे. हे काय हो? केळफूल आहे. अरे वा, फारच सुरेख आलंय आणि छान आलंय हा. हा फ्लावर दिसतोय. फ्लावर. फारच छान आहे. कारलं. सुंदर केल्यात हा सगळं. आणि हे मटार. मटारची शेंग आहे. अरे बापरे, त्यातली मटार अगदी कळतीये. टप्पोरेत मटार म्हणून. भरलेली आहे भरलेली शेंग. भरलेली. सुंदर. गाजर आहे. वा वा, वांग. आणि हे पण छोटस एक छोटंसं हा, केलं. अख्खं वांग करायला. भरलं वांग. भरलं वांग. सुंदर सुंदर केले. छान केले. आणि हे छोटे पिल्लू हे नवीन छोटे- आहेत का? नाही, हे जुनेच आहेत. त्याला मी आता परत पेंटिंग केलंय. बर बर. अच्छा अच्छा अच्छा. छान. आणि हे कसलं पेंटिंग? हे वारली पेंटिंग आहे. बर, पण वापरलंय काय म्हणजे त्याच्यासाठी? त्याच्यासाठी अॅक्रेलिक कलर्स वापरले. हो, ते पक्के असतात का? अगदी पक्के असतात. बर बर बर. हा, अच्छा. आणि तुम्ही चित्र पण काढलेत ना? चित्र अजून पण काय काय काढले. आहे? बरोबर आहे. ह्या रांगोळ्या आहेत, डिझायनर रांगोळ्या. बर. आणि कधीपासून करायला लागला तुम्ही? कधी नाही, ह्याला बरीच वर्ष झाली. अगदी तेव्हा मी पूर्ण ऑर्डर्स वगैरे घेत होते रुखवतासाठी. बर. महिरपी करून देत होते. हम्म. कोणाला परदेशात मुंजी वगैरे करत असतील तर लोक माझ्याकडनं घेऊन जायचे. बर. अरे वा, सुंदर सुंदर. छान आहे. आणि खूप सुबक केलेले आहेत. मस्त. सगळ्यात आवडतं सगळ्यांना हे मोर फार आवडायचे. हा. आणि पूजा मांडली की हे दोन्ही साईडला ठेवता हो येतात. हो हो. आणि आणखी मग दिसतं फार सुंदर ते पूजेच्या वेळेस. वा वा, छानच आहे. कधीपासून तुमचा छंद चालू आहे? लग्नाच्या हा. आधीपासून का काय? नाही, आता हा पेंटिंगचा छंद मला आता लॉकडाऊन मध्ये सुरू अरे झाला. वा, छान. कारण लॉकडाऊनचा सगळं उपयोग बंद चांगला झालं. किटी पार्टीज, टूर्स नाहीत, पिकनिक्स नाहीत, मग वेळ कसा जायचा म्हणून मग चांगल्या हे असं वेळेचा सगळं सुरू सदुपयोग केलं. चांगला केलाय. हे काय आहे? ही फोटो फ्रेम आहे. हो, बरोबर. मी म्हटलं की नाही, दिसतंय. इथं पुढं काही दिसत नाही तर काही राहिलंय का नाही, करायचं नाही, असं नाही, वाटलं. नाही. बर बर. आणि हे काय सगळं कागदाचंच आहे? पूर्ण पुठ्ठा आणि वरती कागद वापरले. हे पण कागद आहे का? हो, हे पण कागदाचंच छान शिव आलाय बनवलं. ना? अगदी. आणि फोटो ठेवायचा कुठून मग? फोटो ना इथे गॅप आहे वरती. नाही बघा, इथून इन्सर्ट करायचं आहे. हे बघा इथे. बर बर. इथून. अच्छा, तिकड. हा, छान आहे. छानच आहे. हे सध्या आपण मास्क वापरतोय म्हणून हे हो. केलंय. बर 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 बर. क्यूट लिटिल गर्ल विथ फेस मास्क. अच्छा. हा. वारली पेंटिंगची तुम्हाला खूप आवड दिसते. बाहेर रांगोळी पण तशीच काढली करायला. ती रांगोळी तर खास तुमच्यासाठी. वा वा वा. धन्यवाद धन्यवाद. सुस्वागतम. अरे, हे पण वारली प्रकारच आहे. हो, हे मॉडर्न आर्ट आहे. वा आणि वा. कागदाचं दिसतंय हे सगळं. पुठ्ठा आणि कागद वरती हे त्याचा अंगरखा कागद आणि मग पेंटिंग. किती सोपं असं वाटतं, पण येईल की नाही हो ना, माहित आणि नाही. कागदाचंच आहे. खरंच आहे. खूप छान आहे. साध्या गोष्टी आहेत. छानच काय. छानच कल्पना आहे. सुचणं महत्वाचं आहे. हो ना. आणि जो वेळ आहे तो तुम्ही सत्कारणी पण लागलाय. छंद एकीकडे पुरवला जातोय. हो, आणि वेळ जातोय फार. आणि चारुशिराताई, मी असं ऐकलं की तुम्हाला पदार्थ बनवण्याची आणि नुसतं म्हणजे पुढं ठेवलं असं नाही, सुंदर डेकोरेशन. कारण आम्ही एकदा आलो होतो मागं, तेव्हा तुम्ही सुंदर सुंदर डिशेस अशा छान छान सजवलेल्या होत्या. तर आता काही केलंय का काही सॅलड आणि आता डेकोरेशन? एखादं करून दाखवतेय. पण मला पदार्थ करायला आणि ते सुंदरपैकी त्याचं डेकोरेशन करायला खूप आवडतं ते. चारुशिराताई, हे सॅलड डेकोरेशन पैकीच दिसतंय. हो 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 हो. अरे वा, कारल्याच आहे. कारलं वापरलं. बर बर. आणि काय काय केलंय हे? ते मगर केली आहे कारल्याची मी. बर बर. हा, आणि इथे गाजर वापरले डोळ्यांच्यासाठी. बर. आणि असंच पाण्यात असते म्हणून पाणी ठेवलंय, माती टाकली आहे. आणि ते काळं काय द्राक्ष आहेत का? नाही नाही, ते लहान मुलांना खेळतात ते मार्बल्स आहेत. बर बर. कारण आता दगड नाही मला मिळाले म्हणून मी ते वापरले. बर 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 बर. हा, छानच झालं, एकदम छान. आणि ते खाली म्हणजे माती वगैरे ते? माती मी खालून घेऊन आले. हो का? अरे वा, म्हणजे खरंच अगदी. नॅचरल झालं ते. हा, नॅचरल आहे. बरं, जर तुम्हाला म्हणजे एक विनंती आहे की आम्हाला काही दाखवता आलं प्रात्यक्षिक, तर तुम्ही दाखवाल का? हो हो, नक्की नक्की. हा, चालेल मग. चल, ठीक आहे. आता एक कोबीचं दाखवते का? वा. काय करणार म्हणे? कोबीचं काय? बरं बरं. बापड कोबीची वगैरे. बाहुली करून दाखवते. बाहुली? अरे वा. बर, बर, बाहुली बर. म्हणजे आता पाऊस सुरू झाला आणि हे मला असं सुचलं की मी चायनीज फ्राईड राईस बनवत होते नातवंडांच्यासाठी. हा. आणि या सगळ्या भाज्या होत्या.
मग म्हटलं आता काहीतरी करूया त्या उरलेल्यातून, म्हणून मी हे बनवलं. बर 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 बर. सतत डोक्यात चालूच असतात काय कल्पना. कल्पना सुरू असतात आणि सारख्या. याची आवड कधीपासून आहे वेगवेगळे पदार्थ? स्वयंपाकाची आईकडे असतानाच मला स्वयंपाकाची, म्हणजे आईच्या किटी पार्टीसाठी सुद्धा मीच सगळं करायची. अरे वा, बर बर. त्याच्यानंतर मला लग्न झाल्यावर सुद्धा ह्यांच्याकडे पण पार्टीज असायच्या, त्यामुळे सगळं करायचे मी. त्याच्यानंतर केटरिंगचं करत होते 2 वर्ष. बर. मुळात आवड आहे तुम्हाला मुलांना cateringची. खूप असा केटरिंगचं करत होते. पण मग असं- व्हेज नॉनव्हेज दोन्ही दोन्ही? अरे वा. दोन्ही करत होते. बर, बिर्याणी बर, बर. वगैरे. आणि हे तुम्ही शिकलात म्हणजे क्लास वगैरे का म्हणा? नाही नाही नाही, मी तसं होम बघत- सायन्स बघत. केलंय. होम सायन्स केलेलं आहे. बर बर. पण मग कुठे असे कार्यक्रम वगैरे काही झालेले आहेत का? कार्यक्रम माझे टीव्हीवरती झालेले 2 कार्यक्रम झाले. अरे वा. पहिल्या महिला मंडळात मी परीक्षक म्हणून जात होते. कुठे महिला मंडळ? मुंबईमध्ये. मुंबईच्या? मुंबईत बर, बर. मुंबईतच अच्छा. होते मी. बर बर बर. चांगला योग आला मग त्याच्यामुळे मुंबईत आम्हाला मग कुठे कळलं. होता तुम्ही? मुंबईत मी विले पार्लेत राहते. पार्ल्याला. अरे वा. पार्ल्याला हा. राहत होते. आणि सगळ्या घरातल्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे काही असं बाहेरून आणलंय हो. आणि असं काही नाही. पदरमोड करून काही नाही. काहीच नाही, फक्त ते जरा सुचायला लागतं. सुचायला पाहिजे. हा, बरोबर. आणि वेळ द्यायला लागतो जरा. हो बरोबर आहे, बरोबर आहे. खरंच आहे. पसारे पण घालायलाच लागतात घरात. ते काय आहे ना. पण आवड असली की होतं सगळं. नाही, आणि सवडही काढता येते. टीव्हीवरती कार्यक्रम झालेत म्हणजे प्रश्नच नाही आहे, मग कौतुकाचे प्रश्नच नाही. अरे वा. आणि हे सुचणं ना बारीक याच्यासाठी छोटी गाजरं पाहिजे असतील तुम्हाला. हो, ते सगळं कटिंग्स करते मी. बर बर. तीच कलाकुसर आहे खरी कटिंग. कला कौशल्य. म्हणजे आपल्या मनाजोगा पदार्थ खायला मिळणं, व्हेज और नॉनव्हेज. आणि शिवाय असं हे असलं की मुलं तर एकदम खुश होत हो, असणार. माझी नातवंड खूप खुश असतात, सगळेच जण घरी. आजीकडे यायला खुश असतील सगळे. हो, माझ्याकडे खुश असतात. किती छान आहे बघा ना. आणि आपण हा साध्या वरचा गोष्टी आहेत आणि वरचं तर आपण वरचे 1-2 काढून टाकत असतो तेलात कोबीचे. टाकून देतो हो. त्यावेळेला आता कितीतरी छान आहे. सुचलंय छान. मला ते बाहुली बघून आठवतंय, लाडकी बाहुली होती माझी एक कविता शाळेतली. अच्छा. पाय का? पाय पाय. तिने शूज घातले. बर. हात. तेवढे म्हणजे तुम्हाला तुकडे करून घ्यावे लागेल त्याचे हात पाय. तेवढं करायलाच लागतं. नाही म्हणजे लक्षात ठेवून. आणि काही घरात आपल्या गोष्टी असतात ना, हम्म. त्यांनी होतं सगळं. हे तुमची कला लोकांपर्यंत पोहोचायला हवी. इतकं छान छान घरातल्या वस्तूतून तुम्ही तयार केल्या आहेत. आम्हाला तर खरंच माहिती नव्हतं काही तुम्ही इतक्या कलाकुसर करणारे आहेत. आणि पदार्थ करणं कसं तात्पुरतं असतं ना. आता खूप पदार्थ करून ठेवले त्याच्यामुळे आता तसं नाही. आपल्याला त्यासाठी हिच्याकडे खास भेट द्यायला लागेल एकदा. हो, या जरूर या. नंदिनी ताई अगदी मिस करते, त्यांना अगदी यायचंच होतं माझ्याकडे. मग का नाही आल्या आज आज? म्हणाल्या आज का नाही आली? मी असते तर आलेच असते तुझ्याकडे. मग सकाळी फोन किती झाला होता, पाहिजे? म्हणजे काहीतरी करून दाखवतो, त्या येणार आहेत. म्हटलं बरं. पाऊस पडत होता ना, म्हणून मग मी म्हटलं चला आता थोडंसं पावसाचं आपण दाखवूया. आणि ही मुलगी चालली आहे रेनकोट घालून. अच्छा अच्छा अच्छा. बर असं बर. ते मी सुचलं मला. अच्छा. बर 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 बर. पावसातली बाहुली येते म्हणजे. पावसात म्हणा. चालली छोटी मुलगी, हां. व्हेरी क्यूट गर्ल. त्यामुळे मला फेसबुकवरती ह्याला सगळे क्यूट गर्ल सगळे चालले, किती क्यूट दिसतंय असं सगळे रिस्पॉन्स आले. अच्छा. म्हणजे आता कोबीचा पाऊस पडणार आहे. कोबीच सगळं केलेलं आहे. आणि छान. म्हणजे भाजीचा कचरा तुमचा कमी जात असेल एक. अच्छा. आला आला पाऊस आला. पाऊस आलाय. छत्री. पावसाच आहे ते. पावसाच्या पुढे पाऊस पडतोय म्हणून. पाऊस पावसाचे पडतो असं थेंब मी आहे. दाखवलंय. हा. आणि हा रेनकोट आहे तिचा. आणि मग ह्याला हेडिंग दिलं होतं मनसून अराईज म्हणून फेसबुकला. बर. लागतोय ना पाऊस. हो.
वा वा छान. मस्त. आणि हे सगळं होतं ते नंदिनी ताईंनी पाठवलं होतं ना माझ्यासाठी. नमस्कार. वारजे माळवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या आपल्या एक सदस्या सौ छायाताई नानल यांच्या छंदाविषयी आपण जाणून घेऊयात. छायाताईंना रांगोळी काढायची पहिल्यापासून आवड, बहुतेक सगळ्यांना असतेच तशी. आणि गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे मात्र त्यांना त्याच्यावर मर्यादा पडल्या. पण त्यातूनही त्यांनी काय ठरवलं की खुर्चीवर बसू आपण आणि रांगोळी काढू, तीही आपली रंगाची नाही, म्हणजे रांगोळीचे रंग नाही वापरून, पण पाना फुलांचे रंग वापरून वेगवेगळे निसर्गाचेच रंग वापरायचे आणि वेगवेगळ्या रचना करायच्या. त्यासाठी त्यांनी जे साहित्य वापरलं तेही टाकाऊतून टिकाऊ म्हणा, किंवा म्हणजे बघा ना आता तुम्ही फळांची सालं, संत्र्याच्या सालाचा काय सुंदर रंग असतो, संत्र्याची सालं, नंतर वेगवेगळ्या बिया लहान मोठ्या असतात आकारात, त्याच्यानंतर पानं फुलं हे तर आहेतच, मक्याची म्हणजे कणसाची मोठी मोठी पानं, त्याची तुसं, पिस्त्याची सालं, हा एवढंच नाही तर त्यांनी पडद्याचे हुकसुद्धा वापरलेत रांगोळीमध्ये. तुम्ही आता बघालच, त्यांचे नमुने बघाल तेव्हा. तर हे सगळं वापरून त्यांनी सुंदर सुंदर रांगोळ्या त्यांची म्हणजे रचना निर्माण केलेली आहे. गालीचासुद्धा केलेला आहे. आणि वय म्हणाल तर फक्त 82 वर्ष पूर्ण आहे की नाही. उत्साहाला त्यांच्या सलाम आहे. त्यांच्या रांगोळ्या आपण बघणार आहोतच आणि त्या स्वतःही त्यांचं मनोगत सांगतीलच. धन्यवाद. मी आज आत्ताच एक रांगोळी काढली आहे. ती कशी काढते ती आपल्याला सांगते, दाखवते. हां, नमस्कार. मी छाया नानल. माझं वय 82 पूर्ण आहे. या रांगोळीचा छंद कसा लागला ते मी आपल्याला थोडक्यात सांगते. प्रथम मी साध्या रांगोळीने ठिपक्यांच्या रांगोळ्या काढत असे. तर त्यापैकी एका रांगोळीला दीनानाथ दलाल यांनी मला बक्षीस दिलं होतं. पण गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे अशा रचना किंवा रांगोळ्या मी करू शकत नाही. त्यामुळे मी आता फुलांच्या रांगोळ्या काढते. त्या रांगोळ्या गेली 4-5 वर्ष मी काढत आहे. अशा 500 ते 600 रांगोळ्या माझ्या पूर्ण झाल्या. तसेच 3 स्लाईड शोही झालेले आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मोबाईलवर तर ह्याला प्रतिसाद मिळतोच, पण आपल्यासारख्याने या प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झालेला आहे. आता या फुलांची जपणूक मी कशी करते ते सांगते. देवाच्या पूजेत वापरलेली जी फुलं असतात ती ताजी राहावीत म्हणून मी डब्यात खालीवर कागद घालून ती जपून ठेवते व त्याच्या रचना करते. या अशा रांगोळ्या काढल्यामुळे आपल्या मनात सकारात्मक विचार येतात आणि आपला दिवस खूप आनंदात जातो आणि बारीक सारीक शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष होतं. आपल्या संघाला उत्तम संघ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्या संघाची मी सभासद आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण मला ही संधी दिली त्यामुळे मी आपली अत्यंत आभारी आहे
धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मी सौभाग्यवती राधिका माजगावकर पंडित. विषय माझे आवडते छंद. बालपण, तरुणपण आणि आयुष्याचा तिसरा टप्पा जेव्हा येतो तेव्हा संध्या छाया विवविती हृदया अशी आपली स्थिती होते. पण मग अशा परिस्थितीला बगल देऊन आपण आयुष्याच्या संध्याकाळीही चिरतारुण्य नक्कीच मिळवू शकतो, नाही का? पण मग अशा वेळी चैरावैरा उदास झालेल्या रिकाम्या मनाला आपणच लगाम घालू शकतो, कुठल्याही कलेशी मैत्री साधून. असाच लेखनाचा छंद मला लागला. सुदैवाने मला संधी मिळत गेली. अनेक मासिकातून, वर्तमानपत्रातून कथा छापून आल्यावर लेखनाशी, साहित्यिक जगाशी माझी अर्थातच दोस्ती वाढली आणि माझ्या प्रेमळ रसिक आप्तेष्टांकडून मला ऊर्जा मिळाली. दुसरा छंद लागला मला विणकामाचा. 1968 सालच्या आसपासची ही गोष्ट आहे. आम्ही भुसावळला होतो. शेजारी पंजाबी मैत्रीण होती. लोकरीच्या विणकामाचा श्री गणेशा त्या पंजाबी शर्माने माझ्याकडून चांगलाच गिरवून घेतला. भुसावळची थंडी आणि भुसावळ ते पुढे 12 तासांचा भरपूर वेळ कारणी लागला प्रवासातला आणि माझ्या छंदाला जणू बहरच आला. सध्या मी लहान बाळांचे जॅकेट, सेट व शोभिवंत अशी तळहातांवर मावतील अशी कमळे, महिरप टेबलावरचे वेगवेगळ्या डिझाईनचे रुमाल करते. आणि हो, ह्या आसनांवर बसायला श्री गणेश, चैत्रगौर, महालक्ष्मी, राधाकृष्ण हवेतच ना. मग योगायोगाने लोकरीचा गणेशही जमला. त्याच्यासमोर शुभचिन्ह, स्वस्तिक, घंटा, अक्षतवाटी, महिरप, गळ्यात जानवे विराजमान झाले. तर अशा माझ्या या छंदाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळून ऑर्डरी वाढल्या. अनाथाश्रमातही मी काही स्वेटरचे सेट देते. आमच्या सॅटेलाईटमधल्या डॉक्टर नातू ह्या हौशी मैत्रिणीने 40-50 कमळे घेऊन नातेवाईकात, भिशी, भजनी मंडळात किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांना ती सप्रेम भेट देऊन आनंद दिला आणि आनंद मिळवला. तर असे हे माझे छंद मला स्वनिर्मितीचा आनंद देतात आणि माझी आयुष्याची संध्याकाळ सुखदायी समाधानी करतात. तुम्हाला प्रेमाचा, कळकळीचा संदेश कुठल्याही कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि समाधानी राहा. तर धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. माझा छंद लेखन आणि अभिवाचन. सौभाग्यवती राधिका माजगावकर पंडित. मोबाईल नंबर 841027554. फोन नंबर 020-241-5-3-4-2. नमस्कार.
नमस्कार. नमस्कार. आपल्या परिवारातील सुनीताताई गजरे यांच्याकडे आपण आज आलो आहोत. त्यांच्या छंदाविषयी आपण माहिती घेऊयात. सुनीताताई, तुमचा काही शिवणकामाचा छंद आहे ना? हो, माझा लहानपणापासूनचा हा आवडता छंद आहे. आणि इथं तर खूप मांडले. हो इथं तर खूपच वेगवेगळ्या पद्धतीच्या हो, हो. पिशव्या मांडलेल्या दिसत आहेत. हो ना. अरे वा. हा, आम्हाला सांगता का जरा? हो हो नक्की. बर बर. आता हे याचं ही बॅग आहे. हा, हे हां, ही पर्साची आहे. बरं. तर हे तुकडे असे ते जोडून मॅचिंग सगळे एकमेकाला जोडून असे अशी केली. अच्छा, म्हणजे तुकड्यापासून हो, बनवलेली? तुकड्यांपासून आहे. बर बर बर. अच्छा. म्हणजे हे सगळे जे केले ते सगळ्या तुकड्यापासून? तुकड्यांपासून उरलेल्या तुकड्यातून कचऱ्यातून कला. बर. असा तुमचा छंद आहे? हो. बर. आणि मग तुमचे ब्लाऊज वगैरे? माझे ब्लाऊज वगैरे मी माझे स्वतः शिवते. अजूनही? अजूनही मी कधीही ते शिंप्याला दिले नाही माझे कपडे. माझे नाही आणि माझ्या मुलींचे पण नाही. अरे वा, सलवार, छान आहे, कमीज छान आहे, छान आहे. सगळं नातीन पण सगळे शिवायचे मी. बर बर. ह्या पण अशाच आहेत या का? पिशव्या मी याच्यातून उरलेल्या आहेत कपड्यातून आणि हे मी अधिक महिन्यामध्ये सगळ्यांना असे दिले. बर. अधिक महिन्यात 30 असे. अच्छा. आणखी नंतर हे आपल्या प्लॅस्टिक बंद झाल्या होत्या. बर. त्यावेळेला मग लोक प्लॅस्टिकच्या पिशवीतून वगैरे द्यायचे. हा. तर ते मला फार वाईट वाटायचं म्हणून मी आपली शिवून ठेवायची आणि तिथे बरं. भाजीवाल्या तिथे कोणी दिसलं की त्यांना ही पिशवी द्यायची मी. तर ते बरं. म्हणायचे, मी म्हटलं तुम्हाला हो घ्या, प्लॅस्टिक वापरू नका. अच्छा, म्हणजे आणि प्रदूषण टाळा. परमार्थाचा स्वार्थ झाला म्हणजे. काय वा, 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 वा. छान, छान. आणि ही सुद्धा हे असंच लांब पट्ट्याची पाहिजे प्रवासामध्ये. हो, किंवा आपण- गाडीवरती. हं, आपण गाडीवर किंवा आपण प्रवासातही जातो त्याच्यात बाटली राहते, मोबाईल राहतो. बरोबर. आणि इकडे मागे एक कप आहे असा एक आणखीन एक. बर. छान आहे. आणि हे गोंडे? हे गोंडे आपली जुनी चादर असते हा. त्याला गोंडे असतात. बर. तर ते मला वाटलं इथे लावावं म्हणून ते मी गोंडे लावले जुन्या चादरी. सुंदर सुरेख दिसते अगदी. खूपच छान दिसते. बर बर. आणि ही बदली? ही सुद्धा आपण एक दिवसाकरता प्रवासाला जायचं असेल बरं. तर आपली एक साडी ब्लाऊज असं त्यात राहतं. अच्छा, एवढी मोठी आहे का? हो, मोठी आहे चांगली. आत कप्पा पण आहे, चेन पण आहे. बर बर बर. हा, बरेच आहे. खरंच आहे, एका दिवसाचं सामान हो, एका आरामशीर दिवसाचं मिळेल. सामान घेऊन जाऊ शकतो. ही झोळी बॅग. बर. ही झोळी बॅग आहे. ही मला मी हा वेगळा प्रकार वाटतो हो. जरा. मी तुळशी बागेत बघितला हा. बर. आणि मला शिवायचं होतं तर मी तिथे विकत घेतला एक आणि मग ते बघून मी शिवले. हे असे मग पुष्कळ गेले माझे शिवले आणि मी अजूनही शिवते. तुम्हाला नवीन नवीन हा, कल्पना मला किंवा नवीन कोणतीही नवीन बॅग प्रकारच्या- दिसली बर. की मी आता मला प्रत्येक वेळा काही कोण फुकट देणार नाही किंवा कोणी आपलं असे देणार नाही हो, हो. तर मी विकत घेते आणि मग शिवते. छान. त्याला हे बटन आणि पण या सगळ्या गोष्टी माझी मुली मदत करतात. ही एक दिवसाकरता आपल्याला जायचं असेल गावाला 2 दिवसाकरता 2 दिवसाकरता गावाला जायचं त्याच्यात आपले रोजचे राहतात. साईडला पाण्याची बाटली राहते, मोबाईल राहतो, आतमध्ये कप्पा आहे त्यात पैसे ठेवायचे असले तरी सुद्धा ते राहतात. हो, इथं आहे. आणि इकडे पण आहे साईडला. तिथे पाण्याची बाटली राहते. बर बर बर. आणखी ते खाऊ वगैरे काही आपला हवं असेल तर दोन्ही बाजूला खिसे आहेत. अच्छा, दोन्ही बाजू. दोन्ही बाजूला खिसे. तिकीट वगैरे काही असेल तर आता असं राहतं ते. आणि या पण छोट्या हातातल्या का? या हातातले त्याच्यात आपल्यामध्ये त्याच्या आतमध्ये एक आणखीन एक कप्पा आहे तर त्यात आपण गावाला जाताना आपलं औषधं वगैरे असतात. बर. तर ते आपण त्या कप्प्यामध्ये उचलू आणि आणखीन काही चिल्लर. हे खणाचंच आहे का? हो, हे धारवाडी खणाची. इथे पुण्यात आल्यानंतर सगळ्यांनी मला धारवाडी खणाचं मागितलं म्हणून मग मी हे आणलं आणि धारवाडी खणाच्या या हे शिवल्या अच्छा. धारवाडी आणि खणाच्या शिवल्या. आणि हे मध्ये मोत्याचं दिसतंय हे सगळं? हे पण तुम्हीच केलंय? हो, मी मोत्याचं हे केलंय. हे मला हे दिव्याचं स्टँड आहे. एका यांनी दाखवलं. मी अमरावतीला एक्झिबिशन भरते तेव्हा मला त्यांनी दाखवलं की तुम्ही करू शकाल. म्हटलं हो. आणि मग त्यांचं बघून त्यांनी दिला होता सॅम्पल त्याने बघून मी केलं. अच्छा, म्हणजे महिरपी आहेत या. महिरपी सगळं. आणि हा, कोणाचंही बघून. निरांजनाला पण केलंय वाटतं एक निरांजनाला सुद्धा छोटंसं. त्याचं बघून मग मी छोटं केलं. हे मी माझ्या डोकं लावलं. आणि त्याला म्हणजे व्यवस्थित बसलंय ते, त्याच्यामुळे त्याला बेस हो. चांगला दिसतोय. अच्छा, आता इकडं. आणि ते हे दुपटं आहे. दुपटंय का? हा. मला वाटलं की काहीतरी नाही, सगळं हे शिवणं झालं की ते तुकडे उरतात, फेकवत नाही, लोभ सुटत नाही. तर त्यामुळे मग त्याच्यातले मी ते तुकडे मॅचिंग करून असे शेवटी त्याचे दुपटं करते. बर 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 बर. बाबा तुम्ही हम्म. हा, आता इकडच्या बघूयात आपण हो. पिशव्या. हे काय हो? हा बटवा आहे का? याला नाही, तर नाही, चेन वगैरे नाहीये. नाही, हा बटवा नाही आहे, हा अच्छा. जगमाळ्याची पिशवी आहे. बर. आपल्याला असं हे असं गळ्यात घालायचं
आणि असा हात घालून ही माळ आहे, ही माळेला हे बोट नाही लागलं पाहिजे म्हणून मग ही अशी माळ आत घालायची. जप करताना लागलं नाही जप पाहिजे. करताना मला एका कोणीतरी दाखवली देवळामध्ये. तर हे बोट लागलं नाही पाहिजे म्हणून हे बाहेर बोट आलं पाहिजे. बरं बरं. आणि मग असे आत हे करायचं. मला कोणीतरी सांगितलं करून द्याल का, तर मी म्हटलं ठीक आहे. मग हे केली. पण मग हे डिझाईन मनानेच केलं का? नाही, त्यांनी दिलं होतं एक सॅम्पल. बरं बरं. आणि मग केलं. मग सगळ्या देवळात ज्या जपतात, ज्या माळ जपतात आणि असं करतात त्यांनाच मी फक्त दिलं. मी स्वतः पण नाही वापरत. चांगलं आहे ना, एक वेगळी कल्पना. हम्म. ठीक आहे. हे पण पर्स दिसते तशीच ना हो, हातातली. हो. हां. याला दोन त्याला कप्पे. दोन कप्पे. इथे आपला मोबाईल राहतो. हो. तिकीट वगैरे आपल्या गावाला जायचं असेल तर असं ठेवलं. छान आहे, छान आहे. आणि रंग पण छान आहे हा. म्हणजे तुकड्याच्या पण केल्यात आणि अखंड पण अखंड केलेले आहेत. तुकडेच एवढे मोठे मोठे असतात आजकालच्या ड्रेस मधले. आणि हे तर धारवाडी खणाचं दिसतंय. हे सुद्धा मला अशी एक्झिबिशन मध्ये मी गेली असताना मला दिसली. एक्झिबिशन मध्ये मला गेली असताना दिसली. बरं. तर मला आवडली बॅग. मी म्हटलं आपण ही अशी शिवावी म्हणून मी विकत घेतली आणि ती पाहून मग मी शिवली. बरं बरं. छानच आहे एकदम. मग हे सगळं बोलवले सगळं हो, आणि हे कडक आहे ह्याच्यात. हो, आणि खरंच की प्लॅस्टिकच्या हां, नळी आहे. टफ आहे म्हणजे हो, हे. हो. बरोबर. आता इकडे ही काय सुद्धा दिसते? ही सुद्धा दोन्हीकडे इकडे चेन आणि हे असं आता आहे. आपण पुढे प्रवासाला गेलो की पुष्कळचे सामान असतं. हो. तर त्याच्यात मोबाईल असतो, तिकीट असतात, तिकीट बॅगा असतात, पडतात. आपलं पैशाचं पाकिट हो. असतं. ते अगदी आधार- अर्जंट लागले आधार आधार कार्ड कार्ड असतं वगैरे, आपल्याकडे. बरोबर. म्हणून दोन्हीकडे कप्पे केले चेन लावून. हां. आणि अशी याच्यासारखी घालता येते अशी कंडक्टर सारखं. कंडक्टरसारखी. ती पण तशीच आहे. ती पण वापरता येते. ती पण त्याचं डिझाईन छान आहे. आणि हे छोटे छोटे हे असे मी 2 मोबाईल कव्हर शिवले असे. हे असे मोबाईल कव्हर असं बरं. दाखवलं मला एक्झिबिशन मध्ये. आणि पूर्वी मोबाईल तर- टाकून मोबाईल ठेवून. मोबाईल टाकून करतो मी. हां. अच्छा. हां, ते असं मोबाईल हां, अच्छा. असे करून. हे मोबाईल कव्हर आहे. त्याच्यात मोबाईल राहतो. इथे चेन आहे. त्याच्यात पैसे राहू शकतात, किल्ली राहू शकते. आणि पुन्हा गळ्यात घालून आपण मॉर्निंग वॉकला गेलो तरी सुद्धा आपलं हे असं चालतं. मोबाईल टाकायचा आणि हेडफोन लावून आपलं फिरू तसं शकतो हवं असेल आपण. तसंही करू शकतो आपण. छान आहे. हे डोक्यात कसं काय आलं पण? काही काही स्वतः सुचतलेलं. आणि हे कोणी दाखवतं मला. हां. दाखवलं की मी लगेच शिवते. बर. बस. सुनीताताई, तुमच्या या छंदाबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगितली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या बघायला मिळाल्या. आणि तुम्ही म्हणजे इतकं वय झालं तरी अगदी आनंदाने करताय. मी अजूनही त्याबद्दल- करते. रोज अर्धा तास शिवायला बसतेच. माझा एक म्हणजे छंद आहे ना. हां. मला डॉक्टरांनी गेलाय की हात दुखतोय तर बरं. पण मग तुम्हाला आनंद मिळतोय तर नक्की करा. नक्की, म्हणजे नक्की. अजूनही माझा आनंद सुरू आहे. आणि माझ्या मशीनवर बसली की मला माझी सखी भेटल्यासारखं वाटतं मला. बरं. तुमच्या उत्साहाला दाद सलाम. हां, हां. धन्यवाद. आणि धन्यवाद. आणि मी हे जे करते ते मी माझ्या घरच्या करता नाही करत. मी विद्यार्थ्यांना मदत करते. हो, तुम्ही तुमच्या मागं हां. बोलण्यात आलं हो, होतं हो. की एक्झिबिशन वगैरे जरी असलं तरी जे पैसे मिळतात ते मी हां, एखाद्या त्याच्यात गरीब माझी मी विद्यार्थ्याला आणखीन देते. भर घालते आणि विद्यार्थ्यांना कोणाला अरे अडचण वा. असेल काय असेल तर ती मदत खूपच करते. खूपच चांगला उपक्रम आहे. धन्यवाद. आज आपण पर्यावरणपूरक आणि पर्यावरण संवर्धन याच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त असा छंद जोपासणारे आपले सभासद श्री रवींद्र महाजन यांच्या आगळ्या वेगळ्या छंदाची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र भालचंद्र महाजन, वारजे ज्येष्ठ नागरिक संघचा एक सदस्य आणि तसाच कार्यकारिणीचाही सदस्य आहे. अनेकांना अनेक छंद असतात. त्यापैकी मलाही असा एक छंद मी जोपासलेला आहे. गेली 5-6 वर्ष हा छंद जोपासलेला आहे. या छंदाची निर्मिती माझ्याकडून पूर्वी एका
व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एका जंगलामधील किंवा शेतामधील असे काही जण काही वस्तू फेकत असलेले दिसले मला. तर त्याचं बारकाईने निरीक्षण केल्यावर आणि निवेदन ऐकल्यावर लक्षात आलं की ते बियांचे गोळे करून ते जंगलात दूरवर फेकत होते, मोकळ्या जागेत फेकत होते, जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्याच्यातून झाडे वेली वृक्ष निर्मिती होऊ शकेल. त्याप्रमाणे ती कल्पना मला आवडली आणि त्यापासून पर्यावरणाच्या संबंधी एक आपल्याला थोडंसं अगदी छोटंसं मुंगीच्या वाट्या इतकं काम करता येईल असं माझ्या मनात आलं. आणि त्याप्रमाणे मी ठरवलं वर्षभरामध्ये घरामध्ये येणारे निरनिराळी फळे आपण आणतो, त्यातल्या बिया असलेल्या आपण फेकून देतो कचऱ्यामध्ये. ते आपण पर्यावरणाच्या दृष्टीने फार मोठं नुकसान करत असतो असं माझ्या लक्षात आलं. म्हणून मी वर्षभरात येणाऱ्या फळांच्या बिया ज्या बाजूला काढून ठेवत होतो आणि ते सावलीमध्ये वाळवून त्याच्यानंतर एका डब्यामध्ये ते साठवून ठेवत होतो. जसे फळं आपल्याकडे बरीच येतात, पपई, चिक्कू, आंबा आदी फळं, चिंच, जांभूळ, आवळा आदी निरनिराळी फळं आपण आणतो घरात आणि ते आपला उपयोग करतो आणि त्याच्यातल्या बिया मात्र आपण फेकून देत असतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने आपण नकळतपणे बरंचसं नुकसान करत असतो. कारण बिया या महत्त्वाच्या असतात निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने. त्याप्रमाणे मी बऱ्याचशा बिया साठवून ठेवल्या आणि उन्हाळ्यामध्ये संपता त्याच्यापासून व्हिडिओत बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बियांचे गोळे गेले 5-6 वर्ष मी करत आलेलो आहे. त्याप्रमाणे मी घरामध्ये बागेची आजूबाजूला झाडाच्या बाजूला असलेली माती आणि पालापाचोळा तसेच एक शेणखताची बाहेर रोपवाटिकेत मिळणारी एक छोटीशी बॅग ते आणून या दोन्हीचं मिश्रण मातीमध्ये केलं आणि त्याच्यापासून लहान मोठे बियांच्या आकाराप्रमाणे गोळे तयार केले आणि त्यामध्ये बिया रोवून खोपून त्याचे गोळे तयार करून ते वाळवले. आणि या तयार झालेल्या गोळ्यांचे वाटप मला एक कल्पना अशी सुचली की पंढरपूरची वारी आषाढीच्या दिवसाच्या मध्ये असते, जून जुलैच्या दरम्यान. पुण्यापासून पंढरपूरपर्यंत असणाऱ्या वाटेवर बराचसा भाग हा दुष्काळातला कमी पाण्याचा कमी पर्यावरणाचा असल्याचे लक्षात आले. तर माझ्या असं कल्पनेत असा विचार आला की आपण जर केलेले गोळे ह्या वारीच्या वाटेवरच्या वारकऱ्यांना दिले आणि त्यांना सूचित केले की तुम्ही वाटेत असणाऱ्या मोकळ्या शेतामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला असे दूरवर फेकत जावा. मला थोडंसं प्रात्यक्षिक दाखवतो हे गोळे कसे आणि काय पद्धतीने करायचे ते. तर त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की सोपी पद्धत आहे, फारशी अवघड नाही, पण चिकाटीने थोडीशी केली पाहिजे, सातत्याने केली पाहिजे. प्रथमतः आपण ह्या वेगवेगळ्या बिया बघू. काही बोराच्या बिया, काही भोपळ्याच्या, सीताफळ, चिंचोके आणि संत्री, लिंबू आदींच्या बिया आणि आंब्याच्या कोळी अशा बिया आहेत. या बिया आपण वेगवेगळ्या करून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला ते पटकन घेता येतील. आता एका गमेल्यामध्ये ही माती घेतलेली आहे. या मातीमध्ये कोरडा पालापाचोळा बारीक चुरा करून मिसळला जातो. कोरडा असतानाच तो मिसळायचा, म्हणजे तो मिसळला जाऊ शकतो. आणि त्यानंतर आत्ता माझ्याकडे शेणखताची बॅग नाही आहे,
पण मी ते शेणखतही त्यामध्ये वापरत असे. तर ह्या वापरल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बियांच्या आकाराप्रमाणे गोळ्यासाठी माती घ्यायची. आता आपण असंही करू शकतो, जर तुमच्याकडे बिया उपलब्ध नसतील पण माती आहे तर त्याची आपण हे अशा पद्धतीनं गोळा तयार करू शकतो, ज्याला आपण हे बी टाकण्यासाठी भोक ठेवतो. आणि जेव्हा बी तुम्हाला उपलब्ध होईल त्यावेळेला ती याप्रमाणे ह्याच्यात घालून वरती त्याचं तोंड बंद करून वाळवू शकतो. ही अशी एक पद्धत आपण तयारी म्हणून अगोदरही करू शकतो. त्याशिवाय हे असे मातीचे गोळे केल्यानंतर त्यामध्ये ही तांब्याची कोय घेतली, चांगली मळून घ्यायची आहे माती आणि त्यामध्ये ही आंब्याची कोय बसवलेली आहे आणि त्याप्रमाणे आता आपण बघत आहोत समोर एक छोटा गोळा आणि एक मोठा गोळा. या मोठ्या गोळ्यामध्ये आंब्याची कोय आहे, ही पूर्णपणे आतमध्ये झाकून गेली मातीभोवती संपूर्ण टाकून. आणि ही आपण आधी बघितल्याप्रमाणे तयार गोळा करून ठेवून त्याच्यामध्ये एक बी टाकून वरती झाकण लावून बंद करून पुन्हा तो करता येतो. आणि हे असे गोळे वाळवून मग आपण वाटू शकतो किंवा प्रवासात बाहेरगावी जाताना आपल्या स्वतःच्या वाहनातून जाताना रस्त्याच्या कडेला जिथे योग्य माती असलेली पाण्याची जागा असलेली अशा ठिकाणी टाकले तर त्यातून उद्याचे वृक्ष तयार होऊ शकतात आणि पर्यावरणाला ते पोषक वातावरण तयार करू शकतात. असं हे माझं थोडं सृजनात्मक काम गेले मी 5-6 वर्ष करत आहे. आत्तापर्यंत मी गेल्या 4-5 वर्षात 5,000हून अधिक गोळ्यांची निर्मिती करून त्यांचं वारकऱ्यांना पंढरीच्या वाटेवर आणि इतरही काही जणांनी मला मागणी केल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या परगावी जाण्याच्या वेळी त्यांना वाटपासाठी हे गोळे दिलेले आहेत. असा हा माझा. नमस्कार, मी रवींद्र महाजन, वाळवडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या छंद माझा आगळा या उपक्रमामध्ये माझा कागदी पिशव्यांचा छंद त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करत आहे. आपण या ठिकाणी बघतो की हे संपूर्ण असं उघडलेलं वर्तमानपत्र आपल्याकडे येतं. त्याची ही अशी मध्यावर घातलेली घडी असते, ती तशीच घडी घ्यायची आणि ती घडी हे दुहेरी कागदांचं कागदांनीच आपण एक पिशवी बनवणार आहोत. त्यासाठी तो दुहेरी कागद असाच अखंड राहावा यासाठी या चारी बाजूनी आपल्याला फेविकॉल किंवा डिंगाने आपण चिकटवतो. आणि हे असं चिकटल्यानंतर या ठिकाणी ही जी वर्तमानपत्राची घडी घातलेली बाजू असते ती आपल्याकडे घेऊन या ठिकाणी आणखीन एक छोटासा फोल्ड साधारण 1 इंचाचा 1.25 इंचाचा असा हे करायचा आहे. आणि यालाही तो अखंड राहावा यासाठी फेविकॉल लावून चिकटून घट्ट करायचा आहे. आता हा चिकटवलेला कागद आहे, हा खंड. या ठिकाणी ही चिकटवलेली घडीची बाजू पण आहे. असा तयार झाल्यानंतर ह्या वर्तमानपत्राचा हा मध्यभागीचा जो घडीचा भाग आहे त्याचा आधार घेऊन मध्यावर पुन्हा एक असा डाव्या उजव्या बाजूनी या ठिकाणी घडी घालायची आहे. तशी त्या दोन्हीच्या वर एकमेकावर येतील अशा ठिकाणी हा दुसरी बाजू पण
त्या ठिकाणी यायची आहे आणि त्या ठिकाणी हे एकत्र राहावं यासाठी फेविकॉल लावून चिकटवायचं आहे. आता या चिकटवलेल्या बाजूपैकी ही घडी घातलेली जी छोटी घडी घातलेली बाजू आहे त्याच्या विरुद्ध बाजूला ही एक मोठी घडी घालायची. फक्त घडी घालायची आणि परत उघडायची आणि हा कोपरा या घडी घातलेल्या कोपऱ्यावर या असा दुमडायचा आहे. तसाच हा दुसऱ्या बाजूचा कोपरा या ठिकाणी दुमडायचा आहे आणि हा भाग हा आणखीन एक भाग दुमडायचा आहे. त्याच्या समोरचा हा भागही दुमडायचा आहे आणि हे दोन्ही भाग एकमेकावर ठेवायचे आहे आणि ते चिकटवायचे आहे. त्याचा चिकटवण्याचा भाग हा असा आहे. या ठिकाणी ही अशी घडी घालायची, ही नाही घडी घालायची, ही या ठिकाणी घालायची आणि ही या ठिकाणी घालायची. तेव्हा हा असा भाग तयार होतो. हा पोकळ भाग इथे झाला. तसाच या बाजूला हा पोकळ भाग झाला. आता पूर्ण हा चिकटल्यानंतर हा असा दुमडलेला भाग म्हणजे दोन्ही बाजूला हा असा तयार होतो. आता या पूर्ण पिशवीची रुंदी या ठिकाणी हा जो कोपरा आहे त्या ठिकाणी हा असा दुमडायचा. तसाच या बाजूचाही कोपरा हा असा दुमडायचा. हा थोडा पुन्हा उघडायचा. आता ह्या भागामध्ये हा जो भाग आहे आणि हा जो उघडलेला भाग जो आहे तो भाग या पेशीची रुंदी तयार होते. तसाच हा भाग हा थोडा उघडून ही झाली आपली संपूर्ण पिशवी. हा भाग असा तयार झालेला आहे. तर यालाच आपण पुन्हा घड्या घालून केलं तर ह्याचा मध्य काढायसाठी आपल्याला बंद आता लावायचे. अशा प्रकारे लेस लावून पिशवी तयार झालेली आहे. यामध्ये साधारण 1 ते 1.5 किलोपर्यंत साहित्य बसू शकतं. फक्त कोरडं साहित्य या ठिकाणी ठेवायचं आहे. कोरडं साहित्य आपण या ठिकाणी ठेवू शकतो आणि त्यामध्ये भरू शकतो. नमस्कार. आपण श्री प्रकाश काथे माझे मित्र आणि वारजे माळवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद यांच्या घरी आलो आहोत. ते आपल्याला त्यांच्या छंदाबद्दल माहिती सांगणार आहेत.
ते आपण माहिती समजून घेऊन या. नमस्कार, मी प्रकाश काथे. लॉकडाऊनच्या काळामध्ये माझा आवडता छंद नाणे आणि नोटा जमवणे आणि ते लोकांना दाखवण्यासाठी आकर्षकरित्या मांडणे हा माझा छंद आहे. आता तुम्हाला मी दाखवतो 10 रुपयाची किती वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली होती. जवळजवळ 12 प्रकारची नाणी तर माझ्याकडे आहेतच, पण याहूनही जास्त आहेत. तसंच 5 रुपयाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला 5 रुपयाचं नाणं केवढं मोठं होतं आणि ते आता हळूहळू लहान लहान होत होत वेगवेगळ्या धातूंमध्ये या 5 रुपयाची नाणी काढण्यात आली होती. याच्यामध्ये निकल ब्रास आहे, नंतर क्रोमवाले आहेत, ₹5 तुम्ही बघू शकाल 2 रुपये आणि 1 रुपयाची वेगवेगळी नाणी. ही 5 रुपयाची आहेत, त्याच्यानंतर 2 रुपयाची, ही 1 रुपयाची, वेगवेगळ्या सालांमध्ये त्याचं रूप कसं बदलत गेलं हे आपल्याला ह्याच्यावरून दिसेल. चांदीचा 1 रुपयापासून जे चालू झालेलं आता स्टेनलेस स्टीलचा 1 रुपयावरती आपण आलेलो आहोत. त्याचप्रमाणे ही छोटी नाणी जी होती 20 पैसे 10 पैसे की जी आता आपल्या मुलांना बघायलाही मिळणार नाहीत अशी आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा नंतरही काही दिवस ब्रिटिश इंडिया म्हणून काही कॉईन्स होती. त्यावेळेला दशमान पद्धती नव्हती. रुपये आणि पै म्हणण्यापेक्षा पैसा असे प्रकार होते. त्यामधली 2 रुपये 2 आणे 1 आणा अर्धा आणा, तसेच डब्बू पैशामध्ये राणी एलिझाबेथपासून तर राणी व्हिक्टोरियापासून तर राणी एलिझाबेथपर्यंत वेगवेगळे आपल्याला नाणी बघायला मिळतात. आता आपण बघूया शिवाजीचा जी राजमुद्रा होती तिची प्रतिकृती आहे. आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये चलनात असलेलं नाणं म्हणजे होन, हे शुद्ध सोन्याचं असायचं. त्याची प्रतिकृती आणि हे बघायला मिळालं. आणि तांब्याचं शिवराई म्हणून नाणं होतं. या नाण्यांबरोबरच नंतरच्या काळामध्ये शिवाजी वेगवेगळे सरदार जे होते, मग त्याच्यामध्ये होळकर आले, शिंदे आले, गायकवाड आले, या सगळ्यांची नाणीसुद्धा काही माझ्या चलनात आहेत की माझ्या संग्रहात आहेत. थँक्यू. आत्तापर्यंत आपण जी बघितली ती भारतातली नाणी, त्याचबरोबर काही विदेशातली नाणीही माझ्या संग्रहात आहेत. ऑस्ट्रेलिया आहे, नंतर बांगलादेश आहे, तसंच भूतान आहे, बेल्जियम आहे, सोमालीलँड, कॅनडा, चायना, इजिप्त, युरो हे युरोप खंडात सध्या प्रचलित असलेलं नाणं, इंडोनेशिया, कुवेत, मॉरिशियस, मलेशिया, याबरोबरच नेपाळ, न्यूझीलंड, नेदरलँड, जॉर्डन, डेन्मार्क, कतार, श्रीलंका, स्वित्झर्लंड,
स्वित्झर्लंड, थायलंड, टर्की, सिंगापूर, युनायटेड किंगडम, UAE, USA, सिंगापूर अशी वेगवेगळ्या देशांची नाणी मी जमवलेली आहेत. नाण्यांनंतर पुढलं कागदी चलन म्हणजे नोटा. 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये. आता 10 रुपयामध्ये जर तुम्ही बघाल तर पहिल्यांदा नोटेचा आकार आणि त्याच्यावरचं वर्डिंग, आय प्रॉमिस टू पे द बेअरर ऑन डिमांड रुपीज सो अँड सो. आता नवीन नोटांमध्ये कुठेही ऑन डिमांड हा शब्द वापरला जात नाही. या ज्या नोटा डिनॉमिनेशन जरी सारखं असलं तरी वेगवेगळ्या गव्हर्नरच्या काळामध्ये या अस्तित्वात आल्या. प्रत्येक नोट वेगवेगळ्या गव्हर्नरची आहे साईन केलेली. त्याचं रूप बघाल तर तेही वेगवेगळं आहे. त्यानंतर 20 रुपये, 50 रुपये, 50 रुपयाचे किती कलर आलेत वेगळे? वेगवेगळे कलर्स आहेत. 100 रुपये, प्रत्येक गव्हर्नर वेगवेगळा आहे. त्यानंतर 500 रुपये. 500 रुपयाच्या या नोटा आता चलनातून बाद केलेल्या आहेत. नवीन नोटा ज्या आहेत त्या या 3 गव्हर्नर्सच्या आणि आता हे चौथं नवीन नोट. त्यानंतरची अस्तित्वात असलेली नोट होती 1000 रुपयाची. आणि आता लेटेस्ट जी आपल्याकडे आहे ती 2000 रुपयाची नोट. या आपल्या भारतीय नोटा झाल्या. आता आपण वेगवेगळ्या देशांच्या नोटा. अफगाणिस्तान याची 10,000ची नोट आहे. ही ऑस्ट्रेलियन डॉलर ही प्लास्टिकची नोट आहे. बांगलादेशची करन्सी आहे टका. तर त्यांच्याही वेगवेगळ्या नोटा 100, 50. याही बांगलादेशच्या आता नवीन काढलेल्या नोटा. भूतान, ब्राझील, चायनाची करन्सी युआन. इजिप्त, बँक ऑफ इंग्लंड. आता युरो. आफ्रिकन कंट्रीजच्याही काही नोटा माझ्या कलेक्शनमध्ये आल्या आहेत.
इराण, या कुठले आहेत? इंडोनेशिया. इंडोनेशिया. रुपये हे वापरणारे जे आहेत राष्ट्र त्याच्यामध्ये इंडोनेशिया, मॉरिशियस, पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत. केनिया, कुवेत, हे छान. मलेशिया. अरे वा, फुलांचेच आकार आहेत. सगळ्या डिनॉमिनेशनच्या नोटा. कारण मलेशियाला मी स्वतःच गेलेलो ना. हे पण मलेशिया. नेपाळ, नेपाळ. नायजेरिया, ओमान, हां, पोलंड, सिंगापूर. सिंगापूर, हा, पुढे ह्या कुठल्या? नाव या युगांडा. ओके, युगांडा. ओके ओके. अरेबिक ह्याच्यात लिहिलेलं युनायटेड अरब एमिरेट्स. दीज आर द डॉलर्स. त्या दोन आणि फ्रेम्स आहेत अजून त्याच्यात. माझा दुसरा छंद म्हणजे पुस्तके. वाचाल तर वाचाल म्हणून मी स्वतःची एक लायब्ररी चालू केली. यामध्ये हा संबंध कप्पा ऐतिहासिक पुस्तकं आहेत, शिवकालीन, पेशवेकालीन आणि काही मोगलकालीन. त्यानंतर येतो हा ज्योतिषशास्त्राचा. ज्योतिषशास्त्रावरती वेगवेगळी पुस्तकं मी जमा केलेली आहेत.
आणि कथा कादंबऱ्यांसाठी हे 2 कप्पे आहेत की ज्याच्यामध्ये पु ल देशपांडे, वपू काळे, आचार्य अत्रे आणि बरेचसे लोक याच्यामध्ये नथुराम गोडसेपासून तर स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत सगळ्यांची पुस्तकं आहेत. काही रेफरन्स बुक्स डिक्शनरीसाठी हा वरचा कप्पा ठेवला आहे. विविध रूपातील गणेशाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या मूर्तीज मी गोळा केलेल्या आहेत. त्यातली ही एक पितळी गणपती आहे. हा मग कुठे मिळाला? हा मी दादरला विकत घेतला. शाडूची मूर्ती वापरून प्रदूषण वाढवण्यापेक्षा मी याच गणपतीची दर गणेशोत्सवामध्ये पूजा आणि प्राणप्रतिष्ठा करतो. आमच्या तांब्याचा नातवंडांसाठी जमा केलेला हा भातुकलीचा खेळ आणि गणपती तांब्याचा एक आहे. पेपर पल्प पासून बनवलेला. तर मला वाटतं तुम्ही बंद करू का लाईट? सांगा. हे सगळ्याच्या ठिकाणचे लाईट लावून. अष्टविनायक यात्रेत काही कलेक्ट केलेले गणपती तेही शोकेसमध्ये मांडून ठेवलेले आहेत. क्रिस्टलचे सगळे गणपतीचे. हे काचेचे उर्फ क्रिस्टलचे गणपती. त्यात ते खूप प्रकार आहे ते क्रिस्टल छान. हा गणपती वेगवेगळ्या धान्यांपासून डाळींपासून बनवण्यात आलेला आहे. एन्व्हायरमेंटल फ्रेंडली हा गणपती हा रेडियम युक्त मटेरियल असल्यामुळे रात्री अंधारामध्ये चमकतो. सुनील क्षीरसागर यांचे विशेष आभार मानायचे आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळे मी माझं कलेक्शन तुम्हाला दाखवू शकलो. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला हा आपला वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम? तुम्हाला आवडला का? आपणही एखाद्या छंदात रमावं असं वाटतंय ना? मग करा सुरुवात. त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि आपल्या सहभागी झालेल्या सभासदांना मनपूर्वक धन्यवाद.